नमस्कार, पाहुयात विशेष बातमी। कोंढरपूर येथे आरोग्य शिबिरास भरघोस प्रतिसाद। 8 मार्च महिला दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोंढरपूर येथे पुणे येथील संजीवनी फाउंडेशन, केअरटेकर सोसायटी व दिनकरराव जावळकर प्रतिष्ठान आणि कोंढरपूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराचे उद्घाटन सरपंच पल्लवी सुदर्शन जरांडे आणि उपसरपंच धनंजय मुजुमल्ले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। डॉक्टर सुनील कुमार ठेगळे, कुमार शिंदे आणि डॉक्टर हेमा ठेगळे यांनी उपस्थित नागरिकांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत विशेष मार्गदर्शन केले। या शिबिरात 250 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। डॉक्टर फाल्गुनी जपे यांनी त्यांची डोळे तपासणी केली, तर डॉक्टर स्मितल कुलकर्णी यांनी हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि शुगर तपासणी केली। तसेच डॉक्टर सुरेश निगोट यांनी लहान मुलांची तपासणी आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अजिता निगोट आणि डॉक्टर रितू दवे यांनी महिलांचे आरोग्य व स्तनांचा व गर्भाशयाचा कर्करोग याची तपासणी केली आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि धोंडूमामा साठे महाविद्यालय येथील डॉक्टरांनी सहभाग या शिबिरात रुग्णांची तपासणीसाठी घेतला। अनेक महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचं आढळलं। या प्रसंगी माशी पंचायत समिती सदस्य नितीन वाघ, रवी मुजुमल्ले, अरुण घोगरे, मुकुंद मुजुमल्ले, सुदर्शन जरांडे, शेखर मुजुमल्ले, मारुती मुजुमल्ले, रणजित परदेशी, अमोल अरगडे, विजय बेलिटकर, संजय असरकर, आकाश यादव, अमित चव्हाण, संतोष जाधव, रामदास गायकवाड, राजेंद्र मुजुमल्ले, अमोल मुजुमल्ले, राजेंद्र चोरगे, पप्पू अण्णा गायकवाड, निवृत्ती आव्हाड, वर्षताई मुजुमल्ले हे उपस्थित होते। तसेच सूत्रसंचालन कुमार शिंदे यांनी केले, तर उपसरपंच धनंजय मुजुमल्ले यांनी आभार मानले। धन्यवाद। प्रतिनिधी अतुल पवळे, CBS न्यूज मराठी, खडकवासला।